नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भारतात नीटचा पेपर फुटला. शेजारच्या चीनमध्ये परीक्षा कशा होतात, तिथे असे पेपर का फुटत नाहीत? भारतात सध्या नीट पेपर परीक्षा फुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. रस्त्यावरून आंदोलनाच्या रूपाने सुरू झालेली ही लढाई आता देशाच्या संसदेपर्यंत पोहोचली. या सगळ्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घेतला. भारतात सध्या नीट परीक्षा पेपर फुटीवर मोठा गदारोळ सुरू आहे. रस्त्यावरून आंदोलनाच्या रूपाने सुरू झालेली ही लढाई आता देशाच्या संसदेपर्यंत पोहोचली आहे. या सगळ्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घेतला. त्यासाठीच विद्यार्थ्यांचं मागच्या महिन्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. काल लोकसभेत वादळी चर्चेनंतर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटीचे असे प्रकार रोखण्यासाठी नंदन नीलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष टास्क फोर्सची स्थापना केली. देशात नीट पेपर फुटीची घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधी सुद्धा अन्य महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटी होत आहेत. पेपर फुटी झाले आहेत. पेपर फुटल्यानंतर होणारा मनस्ताप, मनाला होणाऱ्या वेदना शब्दात मांडता येणार नाहीत. कारण विद्यार्थी महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची वर्षापासून तयारी करत असतात. त्यात विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकही सहभागी असतात. संपूर्ण कुटुंबीय त्या परीक्षेच्या प्रतीक्षेत गुंतलेले असतं. त्यामुळे पेपर फुटीमुळे होणारा त्रास खूप वेदनादायी असतो. यंदा नीटचा पेपर फुटल्यामुळे 27 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. मधल्या 46 दिवसात पुन्हा फेरपरीक्षा झाली. जवळपास 13 विद्यार्थ्यांनी या त्रासामुळे आपलं जीवन संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. मुलांनी आपलं जीवन संपवलं, त्याची जबाबदारी कोणाची, हाच या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. मोदी सरकारला बॅकफूटवर जावं लागलं.